नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अस्मिता आणि तिची आई कल्पना या दोघी जणी बाहेर जात असताना त्या ठिकाणी त्या दोघींना सचिन दिसतो. तर सचिन आता कोणाचा तरी किस घेत असतो. सचिन याचा त्याचा कोणाचा नसून तर तो आता साक्षीचा किस घेत असतो. तर आता हे पाहून कल्पनालाही खूप मोठा धक्का बसतो. तर कल्पनासोबत आता इकडे अस्मितालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर कल्पना डायरेक्ट तोंडालाच हात लावते. बापरे, जावई बापू हे काय करताय आणि कोणासोबत? माझी मुलगी तर इथे आहे आणि मग तिथे कोण? तर आता कल्पनाच्या मनात असे विचार चालू असतात. तर त्या ठिकाणी आता अस्मिताला पाहून अस्मिताला खूप चक्कर येतात, कारण ती खूप घाबरून जाते की तिचा नवरा दुसऱ्या मुलीसोबत चाळे करतो आहे. तिच्या मनामध्ये ते शंका होतीच कधीपासनं की सचिन बोलत नाही तिच्याशी व्यवस्थित, काही नाही. तर आता तिला ते आठवत असतं. तर आता इकडे अस्मिताचे तर चांगले 4 जातात आणि 5 राहतात असं झालेलं असतं. तेव्हा आता कल्पना तिला सावरते आणि घरी घेऊन जाते. तर घरी आल्यावर आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तर त्या ठिकाणी अर्जुनला तर थोडीशी कल्पना असतेच. अर्जुनने तर सचिनचं तोंडसुद्धा फोडलेलं असतं आधी, की तू साक्षी दुसऱ्या मुलीसोबत काय करतोय, माझ्या बहिणीला तू फसवतो आहे, तिला किती त्रास होतो ह्या गोष्टीचा होईल हे जर कधी माहिती पडलं तर. तेवढंच आता सचिन घरी येतो. तर सचिन घरी आल्यावर आता सगळेजण बसलेले असताना आता अस्मिता विचारते, सचिन तू कुठे होता? तुझ्यासोबत कोण मुलगी होती आणि तू तिची पप्पी का घेत होता, किस का घेत होता तिचा? आता ती त्याला सगळ्यांदेखत जाब विचारते. पण आता सचिनची सुद्धा चांगलीच फाटलेली असते. सचिन म्हणतो, काय बोलते अस्मिता? काय नाही, माझी चांगली कलीग होती ती. किस वगैरे असं काही घेतलं नाही मी. तेव्हा इथे आता अस्मिताला खूप त्रास होत असतो. तर सायली आणि कल्पना या दोघी आता अस्मिताला सावरत असतात. तर आता या सगळ्यांचं बोलणं आता अर्जुनसुद्धा ऐकत असतो. अर्जुनला तर माहितीच असतं. तर आता इकडे सचिन काही कबूल करायला तयार नसतो. तेव्हा आता अर्जुन त्याच्या समोर येतो आणि त्याच्या चांगल्या 2 कानफट्टीत मारतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, समजलं का तुला? मी आधीसुद्धा सांगितलेलं होतं की तू अस्मिताला फसवतो आहे, खरं काय आहे ते सांग. अस्मिताच्या समोर आलं तर सगळ्यांपेक्षा तिला जास्त त्रास होईल. आता अर्जुन असं म्हणतो. मंडळी, आता रविराज काकांना सुद्धा समजलेलं असतं. 22 वर्षापूर्वी ह्या माणसाने मला इतका त्रास करून घेतलेला आहे, इतका त्रास झालेला आहे. हा माणूस कोण आहे, मला त्याचा शोध घ्यायचाच आहे. तो माणूस गैरावैरा नसून तो त्याचाच भाऊ नागराज असतो. आता हे त्यांना कसं पटणार, केवढ्या लवकर त्यांच्या लक्षात येईल हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.
अर्जुन आता सगळंच रविराज काकांना सांगत आहे, काय चाललंय काय नाही. त्यांना सगळं लॅपटॉपवर रिव्ह्यू दाखवत आहे की बघा हा जो हॉस्पिटलमध्ये आहे तो कोण व्यक्ती आहे, तुम्ही ओळखतात का. त्याचा शोध आता अर्जुन आणि सायलींनी सुरुवात केलेली आहे शोधण्यासाठी. तर आता त्यासोबत आता रविराज काकासुद्धा अर्जुनला सपोर्ट करून लक्ष देऊन ते तर ठरवतील, म्हणजे बघतील नेमका हा माणूस कोण आहे. त्याने मला खूप 22 वर्ष त्रास झालेला आहे त्या गोष्टीने, त्याने खूप त्रास दिलेला आहे, त्याचा शोध तर मी घेतल्याशिवाय राहणार नाही, असं आता अर्जुन आणि रविराजचं बोलणं चालू असतं.